नमस्कार मित्रांनो, इथे बुंदा सडचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे पहिली रोपं लागलेली आहेत आणि बाकीचे रोपं चांगले निघत आहेत। बुंदा सड म्हणजे प्रॉब्लेम काय होतोय हे बघा, हे तुमचे झाडं जर असे होत असतील म्हणजे वाढ होत नसेल, पोंगा चालत नसेल तर काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला दावतो मित्रांनो। सगळं चांगलं दिसतं, हे बुंदावरून बघाल तुम्ही मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याला मध्ये फोडून बघाल तर तुम्हाला प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होईल। आता हा याचा बुंदा काढलेला आहे, आम्ही एकदम चवडून घेतो, याचा बुंदा काढलेला आहे आणि आता बघाल तुम्ही तर काही प्रॉब्लेम वाटणार नाही तुम्हाला। कुठे कुठे मुळाही चांगल्या चालू दिसतील, पण काय होतंय हे बघा, हे असे पोंगे निघायला लागले तुमचे, सरळ पोंगे नाही निघत आहेत, वाकडे तिकडे आणि वाढ होत नाही आहे, तर समजून घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे। आता मी हा बुंदा जो आहे तुम्ही बघाल तर एकदम छान दिसेल, पण इथे थोडासा नॉर्मली डॅमेज दिसेल आणि मध्ये जर फोडलं तर पूर्ण काळं राहील। हे बघा, हे असं पण तुम्हाला वरून दिसणार नाही, पण मधून जर फोडाल तुम्ही तर मध्ये पूर्ण ते खराब झालेलं राहतं, दिसतंय? हे बघा पूर्ण, हे बघा पूर्ण सडून गेलेलं आहे खालून। त्याच्यामुळे काय होतं तुमच्या झाडं बघा ही अशी थोडी 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 व्हायला लागतील आणि कालांतराने मरायला लागतील। तर अशा टायमाला काय करा तुम्ही, 200 लिटर टाकीमध्ये 1 किलो ब्ल्यू कॉपर, नंतर 5 ते 6 ग्रॅमच्या स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्या आणि त्याच्यासोबत 2 किलो ब्लिचिंग पावडर, प्रत्येक झाडाला 150 ते 200 ml पाणी त्याच्या बुंदा जो इथे डायरेक्ट होता, म्हणजे तुम्हाला छान रिपोर्ट येतील। तर यासाठी एवढंच मारा। माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा।